गई इंदिये सुखाये जोगे वेदे कसाय नाणेय संयम दंसन लेता भविया सम्मत सन्नी आहारे गुणजीवापज्यती पानासन्नाय मग्गणा ओय उव ओगो वियकमसो विसंतु परुवणा भणिया झाणावियपज्जाविय जाय कुलकोडी संजू आसव्वे गणादि जैन भणिया कमेन 24 ठाणाणी. अंतिम शासनायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. आज आपण विज्ञानमती माताजींचं 24 ठाणा हे पुस्तक प्रारंभ करत आहोत. आणि 24 ठाणा हा कर्णानुयोगाचा विषय आहे. आणि कर्णानुयोग हे अत्यंत सूक्ष्मतम असं अनुयोगद्वार आमच्यासाठी आचार्यांनी खुलं केलेलं आहे. कर्णानुयोगाचे गोमटसार, लब्धिसार, क्षपणासार आदी अनेक ग्रंथ कर्णानुयोगावर आहे. आणि कर्णानुयोगाचा अभ्यास आम्ही जीवनात का करावा हाही प्रश्न आहे. कर्म तर आमच्यापासून पृथक आहे. कर्माचा अभ्यास करून किंवा कर्माच्या उदय उदीर्णा बंध सत्व आदी अवस्था बघून आत्म्याचा काय फायदा आहे हा प्रश्न आमच्या मनामध्ये उपस्थित होऊ शकतो. आणि यासाठी मोक्ष मार्ग प्रकाशक या ग्रंथामध्ये पंडित तोडरमलजींनी लिहिलेलं आहे की बहुरी कर्णानुयोग विषय जीवनिका वा कर्मणिका वा त्रिलोकादि की रचना निरूपण करी जीवनी को धर्म विषय लगाइये. म्हणजे याचा अभ्यास करून आम्ही आमचं जीवन धर्म विषयात लावायचं आहे. बहुरी ऐसे विचार विषय उपयोग रमीजाय. पहिला त्यांनी हेतू दिला की कर्णानुयोगामध्ये मन स्थिर अत्यंत लवकर होतं. तब पाप प्रकृती छुटी स्वयमेव तत्काल धर्म उपजे है. तीस अभ्यास करी तत्वज्ञान की प्राप्ती शीघ्र ही हो. जर तत्वज्ञानात आमचं मन रमलं, कर्णानुयोगामध्ये जर आमचं मन रमलं, ही गणिती पद्धती आम्हाला समजली आणि त्या गणिताचा जर आम्हाला आनंद प्राप्त झाला तर आम्हाला तत्वज्ञानाची प्राप्ती देखील लवकर शीघ्र होऊ शकते. बहुरी ऐसा सूक्ष्म यथार्थ कथन जिनमत विषयी है. जिनमतामध्येच आम्हाला हे कथन पाहिजे, पाहता येते, अन्यत्र नहीं. ऐसी महिमा जानी जिनमत का श्रद्धानी हो है. इस अभ्यास से तत्वज्ञान निर्मल है. यानी तत्वज्ञानाची निर्मल आम्हाला अवस्था प्राप्त होऊ शकते. तत्वज्ञान निर्मल भय आप ही विशेष धर्मात्मा हो है. बहुरी अन्य ठिकाये उपयोग लगाइए तो रागादिक की वृद्धी होई. जर आम्ही बाकीच्या ठिकाणी आमचा अनुयोग सोडून आम्ही जर बाकीच्या ठिकाणी आमचं मन लावू तर ते आमच्या वृद्धीचं कारण आहे. ही आमची कथा विकथा म्हटली जाते. आणि म्हणून पंडित तोडर म्हणजे आम्हाला विशेषत्वाने सांगतात की छद्मस्त काय एकाग्र निरंतर उपयोग रहे नहीं. ताते ज्ञानी इस कर्णानुयोग का अभ्यास विषय उपयोग को लगावे है. पहिल्यांदाच आम्हाला कर्णानुयोगाच्या अभ्यासाची महती त्या ठिकाणी सांगितली. आणि आम्हाला नुसतं थिअरी ऐकून आमचं कधी कधी सॅटिस्फॅक्शन होत नाही. आम्हाला प्रत्यक्ष त्याचा अनुभव किती जणांना प्राप्त झालेला आहे, कोण कोण त्याच्याविषयी ते जर त्यांनी उपयोगात आणलं तर कोणाकोणाला काय काय फायदा झालेला आहे हे प्रत्यक्षदर्शी जेव्हा सांगतील तेव्हा त्याला आमची सत्यता आम्हाला पटते. आणि असं पाहिलं तर आम्हाला या ठिकाणी विज्ञानमती माताजी लिहितात या पुस्तकाच्या सुरुवातीलाच की या कृतीचा फायदा हा झालेला आहे कि 24 ठाणा जणू काही एक गहन वन है जिसमें 14 मार्गणा रूप फलों से लदे लाखों वृक्ष है. गुणस्थानादि प्ररूपणा रूप खुशबू वाले हजारों बेल बूटे है.
एक मार्गना से दूसरी मार्गना और इससे भी निवृत्त, अपर्याप्त, पर्याप्त, विग्रह गती आदी रूप शेकडो पगडींडी आहे. आम्ही आतापर्यंत अभ्यास केला या सगळ्यांचा. आम्ही गुणस्थान पाहिले, मार्गणा पाहिल्या, निवृत्त पर्याप्त कुणाला म्हणायचं, लब्ध पर्याप्त कुणाला म्हणायचं, पर्याप्त कुणाला म्हणायचं, प्राण किती, हे सगळं सगळं या सगळ्या पगडंडी आहे. जिसके माध्यम से एक एक वृक्ष, लता और फूलवारियों को पहुंचकर उसमें घूमने का आनंद लिया जा सकता है. ऋषि मणि तथा प्राज्ञजन इसी वन में अपनी मन मरकट को रमाते हैं. कारण मन मरकटाप्रमाणे आहे, ते कधी लवकर स्थिर होत नाही. आणि या मनाला जर एकाग्र करायचं असेल तर त्याला विशेष असा उपहार रूप काहीतरी प्रदान करावं लागतं. आणि या 24 स्थानामध्ये आमचा उपयोग खूप काळापर्यंत एकाग्र राहू शकतो. पुढे त्या लिहितात कि कभी किसी का स्वास्थ्य खराब होने लगता है, जी मचलता है, कैसा कैसा ही लगता है, तो 24 थाना की क्लास लगा लेते हैं. तो उपयोग ऐसा बदल जाता है कि क्या कैसी वेदना कुछ भी समझ में नहीं आता. सगळ्या वेदना गायब होऊन जातात. आणि म्हणून 24 थाना प्रकरण भी तत्वार्थ सूत्र के समान जैनागम, जैन धर्म को समझने की कुंजी है. त्याच्यामध्ये आणखी त्या लिहितात आहे की अनेक लोकांना उपसर्ग, बीमारी, परिशहादी इनके समय इसमें डूबकर सहज रूप से साधक समता भाव धारण कर सकता है. जर त्याचं मन या 24 स्थानामध्ये रमलं आणि एखाद्या वेळेला बाह्य परिस्थिती त्याच्या प्रतिकूल असेल तरीही तो निश्चल बसून या जर 24 स्थानांपैकी कोणतीही एक प्रकरण पाहिल आणि त्याच्यामध्ये तो आपलं मन इतकं त्याचं रमतं की बाह्य काहीही उपसर्ग आला, त्याला परिशह सहन करावे लागले. आणि आता तर आम्हाला परिशह, उष्णतेचा परिशह आहे, हा परिशह आम्हाला सहन करावा लागतो आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या सांगतात आहे कि ऊपर से गरम गरम लू लपटे चलती रहती है और उसी समय यदि हम 24 खाना पढ़ने बैठ जाते हैं तो दोपहरी के 2-3 घंटे कैसे और कब निकल जाते हैं पता ही नहीं चलता. तर अशा प्रकारे हे 24 थाना एक अत्यंत असं महत्वपूर्ण किंवा आम्हाला सगळ्या विषयांची ओळख करून देणारं आणि आमचं मन, आमच्या बुद्धीला चालना देणारं असं हे एक 24 थाना पुस्तक आम्ही बघतो आहे. आणि याच्यामध्ये आम्ही 24 स्थानं कोणती आहे त्याची पूर्ण चर्चा केलेली आहे. जाती कुल पर्यंत आम्ही पूर्ण येऊन पोहोचलेला आहे. आणि या पुस्तकातलं आता पहिलं पान 13 नंबरचं आहे, त्याच्यामध्ये मार्गणा हे प्रकरण आलेलं आहे. फक्त 24 ठाणा आपल्याला जो अभ्यास करायचा आहे आणि हा प्रत्येकाचा अभ्यास आहे, माझा देखील हा अभ्यासच आहे. आणि त्यामुळे याच्यामध्ये जे काही पहिल्यांदा प्रश्न माताजींनी उपस्थित केले आहे त्या प्रश्नांना आम्ही आमच्या तऱ्हेने सॉल्व्ह करू शकतो का, त्याचं उत्तर आम्ही शोधू शकतो का. माताजींनी उत्तर दिलेलं आहे, पण ते उत्तर न बघता आम्ही फक्त प्रश्न बघून आमच्या बुद्धीला चालना देऊन त्याच्या उत्तराप्रत जाण्याचा आम्हाला पहिल्यांदा प्रयत्न करायचा आहे. नाही जमलं तर ठीक आहे, पुस्तक आहेच आपल्याकडे, आपण ते पाहू शकतो. पण आमची बुद्धी चार्ज व्हावी, जसा आज मोबाईल आम्हाला चार्ज करावा लागतो कारण त्याची बॅटरी डाऊन होते, तशी आमची बुद्धीची बॅटरी पण आज डाऊन झालेली आहे. कारण आज आम्हाला सगळं रेडीमेड मिळत आहे. रेडीमेड मिळतं म्हणून आम्हाला कोणत्याही तऱ्हेने आमचं चार्जिंग राहिलेलं नाही. आणि हे चार्ज करायचं असेल आमची बुद्धी तर त्यासाठी आम्हाला हा ग्रंथ अत्यंत उपयोगी आहे. आमच्या बुद्धीची धार तीक्ष्ण याच्या माध्यमातून होऊ शकते. आणि हा हेतू मनात ठेवून आणि बुद्धीची धार तीक्ष्ण का करायची हाही प्रश्न येऊ शकतो. तर हे सगळं आमचं कथन हे एकाच ध्येयासाठी आमचं आहे की कोटि ग्रंथ का सार जो सुख चाहे भ्रांत को आत्म अनुभव. आत्मानुभवासाठी हा माझा प्रत्येक प्रयत्न असणार आहे. आणि या दृष्टीने अंतिम ध्येय निश्चित करून
कर्णानुयोगाच्या ग्रंथाचं आम्ही अध्ययन करणार आहोत. भूमिका आपली पाहिली आपण. आता मार्गणा प्रकरण बघा. मार्गणा मार्गणा याचा अर्थ आहे अन्वेषण, शोध, गवेषणा, हे सगळे एकार्थवाची शब्द आहे. प्रवचन में जिस प्रकार से देखे गए हो उसी प्रकार से जीवादि पदार्थों का जिन भावों के द्वारा अथवा जिन पर्यायों के विचार अन्वेषण किया जाता है उसे मार्गणा कहते हैं. पहिल्यांदा तर प्रवचन ह्या शब्दाचा अर्थ कळला पाहिजे. प्र म्हणजे उत्कृष्ट आणि वचन म्हणजे बोलणं. तीर्थंकरांचं जे वचन आहे प्रकर्षाने प्रतिपादन करणारं ते खरं तर प्रवचन आहे. त्यानंतर गणधरादिकांचं जे वचन आहे ते प्रवचन म्हटलं जातं. त्यानंतर आचार्य परमेष्ठींचं, उपाध्याय परमेष्ठीचं जे विशेष प्रकारे कथन आहे त्याला प्रवचन असं नाव दिलं जातं. आणि या प्रवचनाच्या माध्यमातून जीवादी पदार्थांचं अन्वेषण करणं किंवा आमची आजची पर्याय कोणती आहे, आमच्या गुणांमध्ये आज कोणते गुण आम्हाला प्राप्त आहे, कशाची आम्हाला प्राप्ती करून घ्यायची आहे, या सगळ्यांचा स्वतःची स्वतः केलेला शोध, याचं नाव आहे मार्गणा. जिन धर्म विशेषों से जीवों की खोज हो सके उसे उस धर्म विशेषों से जीवों को खोजना मार्गणा है. मार्गणा, गवेषणा, अन्वेषण यह एकार्थवाची है. सत्संख्या आदि अनुयोग द्वारा से युक्त 14 जीव समास या उसमें द्वारा खोजे जाते हैं उसे मार्गणा कहते हैं. 24 स्थानामध्ये पहिल्यांदा 14 मार्गणा आहे आणि नंतर बाकीचे प्रकरण प्राण वगैरे आदी त्याला जोडलेले आहे. तर मार्गणा 14 मार्गणा आहे जे आम्ही मंगलाचरण म्हणतो. गई इंदिये सुकाये याच्यामध्ये मार्गणा 14 प्रकारच्या ज्या सांगितलेल्या आहेत ते त्या याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गई इंदिये सुकाये हा श्लोक दुसऱ्या नंबरचा आपण मंगलाचरणासाठी घेतलेला आहे. तो गती, इंद्रिय, काय, वेद, योग, कषाय, ज्ञान, संयम, दर्शन, लेष्टा, भव्यत्व, सम्यक्त्व आणि आहार या 14 मार्गणा आहे. आता प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे की संसारी जीवांना यापैकी कोणत्या मार्गणांचा अभाव होऊ शकतो. कोणत्या मार्गणांचा अभाव संसारी जीवाला होऊ शकतो. योग मार्गणेचा अभाव होऊ शकतो, वेद, कषाय, लेशा आणि संज्ञा. संसारी जीवांना योग मार्गणेचा अभाव होऊ शकतो, वेदाचा, कारण गती मार्गणेचा अभाव होणार नाही, कारण 14व्या गुणस्थानापर्यंतचा जीव संसारी म्हटल्या जातो. तिथे देखील गती नाम कर्माचा उदय आहे. नंतर इंद्रिय, पंचेंद्रिय आहे म्हणून इंद्रिय मार्गणा आहे. पण 14व्या गुणस्थानात संसारी जीव असताना देखील योग नाही, अयोग अवस्था आहे म्हणून तिथे योग मार्गणेचा अभाव आहे. वेद 9व्या गुणस्थानापर्यंत आहे आणि म्हणून वेद मार्गणा जी आहे त्याचाही अभाव संसारी जीवांना आहे. या पद्धतीने हे आम्हाला उत्तर लावायचं आहे. एक एक घेऊन कषाय मार्गणा जर आम्ही पाहिली तर कषाय कुठपर्यंत आहे, कषाय कोणत्या गुणस्थानापर्यंत असतात. उत्तर अपेक्षित आहे. 10व्या गुणस्थानापर्यंत कषाय. 10व्या गुणस्थानापर्यंत कषाय म्हणजे 11 पासनच्या जीवांना कषाय नाही, म्हणून कषाय मार्गणेचा अभाव देखील संसारी जीवांना होऊ शकतो. नंतर ज्ञान मार्गणेचा अभाव कोणत्या जीवाला होईल का? कोणत्या? ज्ञान मार्गणेचा अभाव नाही होणार का? ज्ञान सदैव होणार, कारण ज्ञान जीवाचा स्वभाव आहे, त्याच्यामुळे ज्ञान मार्गणेचा अभाव होणार नाही. म्हणून केवल ज्ञान हे ज्ञान मार्गणीची पर्याय तिथे अभिव्यक्त आहे. ज्ञानाचा अभाव होणार नाही. संयमाचा यथाख्यात संयम आहे म्हणून संयमाचाही
अभाव अभाव होत नाही. नाही. हा, दर्शनामध्ये देखील केवळ दर्शन केवळ आहे, दर्शन आहे. म्हणून तिथे दर्शनाचा अभाव नाही. लेशेमध्ये मात्र आता लेशा संपणार आहे, कारण लेशेची व्याख्या आपण केलेली आहे. विषयांनी लेशेची रणरंजित. विषयाचे कषायाने कषायाने रंजित अनुरंजित रंजित असणारा जीवाची योग जीवाला प्रवृत्ती, म्हणजे कषाय आणि योग यांचं कॉम्बिनेशन, म्हणून लेशा आहे. तर कषायही संपले आणि योगही संपला, म्हणून लेशा राहणार नाही, म्हणून लेशा मार्गणेचा अभाव होऊ शकतो. नंतर भव्यत्व आणि अभव्यत्व, आता प्रयोजन शिल्लक नाही, म्हणून कुठे कुठे त्याचाही अभाव म्हटला जातो. जीवत्व एक ठेवल्या जातं, भव्यत्व अभव्यत्वाचा अभाव म्हटला जातो. सम्यक्त्वामध्ये मात्र त्या ठिकाणी क्षायिक सम्यक्त्व असणारच आहे, म्हणून त्याचाही अभाव होऊ शकत नाही. आणि संज्ञी आणि असंज्ञीपणा हा मात्र आता पंचेंद्रिय जरी असला बाह्यतः संसार अवस्थेत, तरी आता त्याची काही गरज उरलेली नाही. आणि सिद्ध पर्यायीमध्ये तर आता ज्ञानाचं म्हणजे कार्यच केवळ ज्ञान आणि केवळ दर्शन आहे, इंद्रियांनी ते जाणणारच नाही, म्हणून संज्ञी मार्गणा देखील 14व्यामध्ये केवळ 13व्यातच केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली की राहणार नाही. आणि आहार मार्गणा ही देखील कुठपर्यंत राहील, तो जीव आहारक 13व्या कुठपर्यंत आहे, 13व्या गुणस्थानापर्यंत तो आहारक आहे. कारण तोपर्यंत तो औदारिक शरीरासाठी आवश्यक असलेली नो कर्म वर्गणा रूपी आहार तो ग्रहण करतो आहे, म्हणून करतो. आहारक मार्गणा 13व्या गुणस्थानामध्ये आहे. 14व्या गुणस्थानातला जीव अनाहारक आहे, तिथे आता तो आहार ग्रहण करत नाही. करत नाही. शेवटपर्यंत नाही, 14व्यात नाही, 13 पर्यंत आहे. आहार मार्गणं 13 पर्यंत लावायची. ठीक आहे. सिद्ध भगवंतांना कोणत्या मार्गणा असतात, तर मार्गणा त्यांनी सांगितल्या 4 मार्गणा आहे. केवळ ज्ञान आहे, केवळ दर्शन आहे, क्षायिक सम्यक्त्व आहे आणि जीव अनाहारक आहे. आणि वैसे सिद्ध भगवान मार्गणातीतच म्हटल्या जातात, म्हणून उपचारांनी त्यांना ह्या मार्गणा सांगितलेल्या आहे. तिथे मार्गणा लावायचं काही प्रयोजन नाही, भेद पाहण्याचं काही प्रयोजन नाही, अभेद रूप तिथे बघायचं आहे. पण मागच्या भूतपूर्व नैगमनयाच्या अपेक्षेने त्यांना त्या उपचरित कथनानुसार म्हटल्या जातात. त्यांचे गुण आता शुद्ध रूपाने अभिव्यक्त झालेले आहे. आता मार्गणेमध्ये पहिली मार्गणा आहे गती मार्गणा. आम्ही याविषयी विस्तृत पाहिलेला आहे. गती मार्गणेविषयी आम्ही पूर्ण बघितलेला आहे. म्हणजे गती कशाला म्हणतात, गतीचे प्रकार, नरक गती, तिर्यंच गती, मनुष्य गती आणि देवगती. प्रश्न इथे या ठिकाणी एक आहे, सिद्ध गती किसे कहते है. जरी सिद्ध गती म्हणजे गतीतीत आहे, तो गतीच्या अतीत झालेला आहे, म्हणजे सिद्ध पर्याय प्रगट झालेली आहे, तर त्या ठिकाणी त्यांना गती नाम कर्माचा आता उदय नाही. परंतु 8 कर्मांचा अभाव झाल्यामुळे आता ते सिद्ध परमेष्ठी बनलेले आहे. लोकाकाशाच्या अग्रभागी ते गमन करतात, या दृष्टीने भूतपूर्व गमन करतात, या दृष्टीने गती त्यांना म्हटलेली आहे. आणि त्यांची सिद्ध गती म्हणजे रुजू गती आहे. रुजू गतीने ते एका समयामध्ये जिथून मोक्ष प्राप्त झाला तिथून ऊर्ध्वगमन करून लोकाकाशाच्या अग्रभागी स्थित होतात. एवढाच त्याचा संबंध पाहायचा. नंतर आता सिद्ध कसे असतात, तर सिद्धांच्या स्वरूपामध्ये सांगितलं की जे एकेंद्रिय आदी जाती, नंतर बुढापा, मरण, भय आदी सगळ्यांनी रहित आहे. इष्टवियोग, अनिष्ट संयोग यांनी रहित आहे. आहारादी संज्ञा देखील त्यांच्या जीवनात नाही. जे रोग आधी व्याधी यांनी रहित आहे असे सिद्ध भगवान आहे. आणि त्यांची गती सिद्ध गती म्हटल्या जातं. गोमटसार जीवकांड मधलं हे 152 नंबरच्या गाथेचा हा सारांश आहे. म्हणून जो ज्ञानावर्णादी 8 कर्मांनी रहित आहे, अनंत सुखरूप अमृत के अनुभव करने वाले शांतिमय है, नवीन कर्मबंध के कारणभूत
मिथ्या दर्शनादि भाव कर्मरूपी अंजन से रहित है, नित्य है, जिनके सम्यक्त्वादी भाव मुख्य रूप से प्रकट हो चुके हैं, जो कृतकृत्य है, लोक के अग्रभाग में निवास करते हैं, उनको सिद्ध कहते हैं और उनकी गति सिद्ध गती कहलाती है. म्हणजे रुजू गतीने म्हणा किंवा त्याला दुसरं नाव आलेलं आहे. त्यांची जी सिद्धांची गती असते त्याला दुसरं एक नाव आलेलं आहे. रुजुगती तर आलेच आहे, पण विग्रहवती. दुसरं नाव कोणतं? विग्रहवती. विग्रहगती नाही म्हटलं त्यांच्या याला, इशुगती. इशुगती. इशू म्हणजे हा, इशू म्हणजे बाण. बाण जसा एका सरळ रेषेतच जातो तसं ते एका सरळ रेषेत आकाशपंक्तीला अनुसरून गमन करतात, म्हणून त्यांच्या गतीला इशुगती. आणि रुजू म्हणजे हा, वक्रता नाही म्हणून रुजुगती. अशा दोन नावांनी त्यांना म्हणता येतं. आता आपल्याला नरक गतीचा पहिल्यांदा चार्ट लावायचा आहे आणि या नरक गतीच्या संबंधात चार्ट लावत असताना आम्हाला ती प्रत्येक गोष्ट आमच्या डोळ्यासमोर व्हिज्युअल व्हायला पाहिजे, समजायला पाहिजे, आणि जिथे अडेल तिथे आम्हाला विचारायचं आहे. आता पहिल्यांदा तर मी विचारणार आहे आणि उत्तर तुम्ही न पाहता सांगायचा प्रयत्न करायचा आहे. साधं साधा आहे चार्ट, अगदी साधा आहे. नरक गतीमध्ये गती कोणती राहील? नरक गती. नरक गती, हा, नरक गती राहील. त्यांना किती इंद्रिय असतात? नारकी जीवांना 5 इंद्रिय असतात, म्हणून तो पंचेंद्रिय. म्हणजे 5 इंद्रियवाला आहे तो. काय नरकात तशी सगळं पंचेंद्रियच असतात ना, सगळे संज्ञीय आणि पंचेंद्रिय आहे. पंचेंद्रियच राहील. आता त्या ठिकाणी नदी आहे, हे सगळं वातावरण आहे, या ठिकाणी एकेंद्रिय जीवाचा निवास आहे. मग एकेंद्रिय जीव नरकात आहे असं म्हणू शकतो का आम्ही? त्या ठिकाणी हवा, पाणी हे आहे. पाणी म्हणजे पाणी जरी नसलं तरी अशा प्रकारचं एकेंद्रिय जीव ज्याला आम्ही म्हणतो ते त्याही ठिकाणी आहे. त्यांना नरक गतीवाले म्हणता येईल का? नाही. का? कारण एकेंद्रिय जीव सर्वत्र आहेत ना, त्याच्यामुळे एकेंद्रिय जीव सर्वत्र आहे, त्यामुळे त्यांना नरकायुचा उदय नाही. त्यांचा उदय जो सुरू आहे तो तिर्यंच्या आयुचा सुरू आहे. आणि तिर्यंच्या गतीतील जीव जे निगोदी जीव आहे ते सर्वत्र वातावरणात आहे, ते त्याही ठिकाणी आहे, पण त्यांना नरकायुचा उदय नाही. त्या ठिकाणी आम्ही म्हणतो वैतरणी नावाची नदी आहे आणि आणखी कोणते सेमर, तरुजुत, दल, असिपत्र झाड आहे. हे सगळं त्या ठिकाणी वनस्पती जरी असली तरी देखील त्यांना एक इंद्रिय म्हणजे तिर्यंच्या गतीचे आहे. हे त्या ठिकाणी नरक गतीचा, त्यांना नरकायुचा उदय नाही. पण त्यांचं दुःख मग तिर्यंच्या गतीसारखंच आहे की नरक गती? तिर्यंच्या गतीसारखं त्यांचं दुःख. तिर्यंच्या जीव आहे, त्यांना नारकी जीवांसारखं दुःख नाही. त्यांचं दुःख तिथे तिर्यंच्या. 1 श्वास मे 18 बार किंवा तिर्यंच्या गतीमधले जे दुःख सांगितलेलं आहे ते दुःख त्यांच्या जीवनात आहे. वर्णन तर सगळं चारी म्हणजे याच्यात केलेलं आहे की पैदा झाली नरकाच्या. चारी म्हणजे सगळ्या झाडांचं याचं वगैरे तुम्ही जे आता सांगितलं तसं पहिल्याच ह्याच्यात नरक नरक आयुचा त्यांना उदय नाही आहे, तिर्यंच्या आयुचा उदय लावायचा तिथे. काय कोणती राहील षटकायिका मधली? त्रस काय राहील? आता त्यांना योग किती राहील? आता योगाची कल्पना करायची आहे. योग एकूण 15 आहे. या 15 मध्ये 4 मनोयोग आहे, 4 वचन योग आहे आणि 7 काय योग आहे. यापैकी नारकी जीवांना कॅल्क्युलेट करा किती योग राहतील. मन आहे 4 तर आहे. 4 सत्य आणि असत्य मनोयोग राहील. 4ही मनोयोग लावायचे. सत्य असत्य 4ही लावायचे. फक्त 4 नाहीये, 4 सोडून सगळे योग. 4 सोडून सगळे योग म्हणजे कोणते? 4 मनाचे राहतील.
4 वचनाचे राहतील वचन, आणि कायेचे मात्र 3 वैक्रिक राहतील. वैक्रियक, वैक्रियक वैक्रिक मिश्र मिश्र आणि कारमांडका योग. कारमांड. विग्रह गतीमध्ये जेव्हा असेल, नरक गतीचा नरकायूचा उदय सुरू झालाय, त्यावेळेला कारमांडका योग राहील. जेव्हा शरीर पर्याप्ती नारकी जीवांची पूर्ण होत नाही तोपर्यंत वैक्रियक मिश्र राहील आणि त्यांची शरीर पर्याप्ती पूर्ण झाली की वैक्रियक काय योग होईल. म्हणजे समजा पहिला काही काळ सोडला तर पूर्ण वेळेपर्यंत त्यांना वैक्रियक काय योग राहील. क्लिअर? त्यांचं शरीर वैक्रियक असल्यामुळे वैक्रियक काय योग राहील. विग्रह गतीमध्ये कारमांड काय योग राहील, मिश्र अवस्थेत वैक्रियक मिश्र राहील आणि मग आयुष्य संपेपर्यंत वैक्रियक काय योग राहील. क्लिअर? आहारक दिक राहणार नाही कारण तो मुनींनाच होतो, म्हणून तिथे त्याचा प्रश्न नाही. नंतर वेद, नारकी जीवांचा वेद कोणता असतो? नपुंसक एकच असतो. सगळे जीव त्या ठिकाणी नपुंसक वेदवालेच असतात. नपुंसक वेदवालेच असतात. कशाय किती राहील त्यांच्या जीवनात? कशाय कशाय किती आहे? 2 वेद सोडून. बरोबर. पुरुषवेद आणि स्त्रीवेद नाही राहणार. कशाय किती राहतील? 25 कशाय आहे एकूण. या 25 कषायांपैकी किती कषाय राहतील? अनंतानुबंधी राहील. 23. कोणते कमी करायचे? 2 वेद. स्त्रीवेद. 9 कषायामधले स्त्रीवेद आणि पुरुषवेद कमी करून 7 कषाय आणि इकडे 16 कषाय. अनंतानुबंधी 4, अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण आणि संज्वलन. आणि इकडे 9 कषायातले मात्र 2 वेद कमी करायचे आणि नपुंसक वेद 1 लावायचा, म्हणून 7. असे 23 कषाय राहतील. ज्ञान किती राहतील आता त्यांच्या जीवनात? क्षायिक सम्यक दृष्टी जीव असेल 3. तर त्याला आपण 16 कषाय असं नाही म्हणू शकणार. नाही ना, मग ते गुणस्थानामध्ये काढायचे आपल्याला. अच्छा. मग पहिल्या गुणस्थानात 16 राहतील. मग चौथ्या गुणस्थानातला तो जीव असेल तर त्यामधले 4 कमी होईल, 12 राहतील. असं लावावं लागतं. ठीक. हे सर्वसाधारण लावलं आपण आत्ता. म्हणजे नाना जीवांच्या अपेक्षेने या सर्वसाधारण अवस्थेत 16 कषाय राहू शकतात आणि इकडे 7 कषाय राहू शकतात. ठीक. ज्ञानाच्या अपेक्षेने कसं लावू? सर्वसाधारण परत तसंच लावू. त्यांना जन्मतः अवधी ज्ञानाची प्राप्ती असते म्हणून त्यांना अवधी ज्ञान आहे. आता तो सम्यक दृष्टी असेल तर सुअवधी राहील आणि मिथ्या दृष्टी असेल तर कुअवधी राहील. मिथ्यात्व गुणस्थान असेल तर 3 अज्ञान आणि हा 3 ज्ञानवाला, असे 6 ज्ञान त्यांना असू शकतात. म्हणून नरक गतीमध्ये 6 ज्ञान जीवाला असू शकतात. ठीक आहे. मनपर्य ज्ञान आणि केवळ ज्ञान नाही होणार. संयम असंयमच आहे. असंयमच आहे. संयम असूच शकत नाही, कोणत्याच जीवाला असू शकत नाही, म्हणून असंयमीच आहे. दर्शनामध्ये आता दर्शन एकूण 4 आहे. केवळ दर्शन असणार नाही. केवळ दर्शन असणार नाही आणि चक्षु, अचक्षु आणि अवधी दर्शन असेल. आता या अवधी दर्शनात विशेषता ही लावायची की जर तो सम्यक दृष्टी असेल तर अवधी दर्शन असेल आणि जर तो मिथ्या दृष्टी असेल तर त्याला अवधी दर्शन राहणार नाही, अवधी ज्ञान राहील, कुअवधी ज्ञान राहील, पण दर्शन राहणार नाही. ही विशेषता लावायची. लेशेमध्ये पहिल्या 3 राहतील. कृष्ण, नील आणि कापत. आता क्रम आहे त्याचाही, म्हणजे पहिल्या नरकात कापत राहील, मग मध्यम नील राहील, अशा क्रम आहे. पण आम्ही सामान्य कथन करतो आहे म्हणून 3 अशुभ लेशा 7 नरकापर्यंत, पहिल्या ते 7 नरक पर्यंत असणार आहे. क्रम जेव्हा नरक गतीचा विशेष पाहू आम्ही, भेद प्रभेद, मग त्याच्यामध्ये जाताना मग आम्हाला पहिल्या नरकात, दुसऱ्या नरकात, मग ते आम्ही लेशेमध्ये देखील
फरक सांगू. भव्य अभव्य अभव्य. दोन्ही असणार आहे. अभव्य. दोन्ही असतील. असू शकतात. भव्यही असेल अभव्यही असेल. सम्यक्त्व आता नरकामध्ये किती राहू शकेल? औपशमिक असणार नाही. औपशमिक असणार नाही. आहे आहे प्रथमोपशम असते. हा, प्रथमोपशम होऊ शकतं. तिथे गेल्यावर त्या जीवाला औपशमिक सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकते. 7व्या नरकापर्यंत औपशमिक सम्यक्त्वाचा पर्याय खुला आहे. 7व्या नरकातल्या जीवाला पण औपशमिक सम्यक्त्वाची प्राप्ती संभवनीय आहे. हा, औपशमिक सम्यक्त्व पाहायला पण आहे. दुसरा आता शाईक सासादन होईल का? शाईक असेल. सासादन होईल का? आहे सासादन सम्यक्त्व नरकामध्ये होईल का? नाही होणार. नाही. नक्की. सासादन सम्यक्त्व नारकी जीवांना होऊ शकतं. ज्याला प्रथमोपशम सम्यक्त्वाची नरकात प्राप्ती झालेली आहे त्याचं प्रथमोपशम सम्यक्त्व सुटताना यदा कदाचित त्याला अनंतानुबंधीचा उदय आला तर त्याचं सासादन सम्यक्त्व नरकामध्ये होऊ शकतं. परंतु नियम हा आहे की जर एखाद्या जीवाचं सासादन गुणस्थानात मरण होत असेल तर तो नरकात जात नाही. सासादन सम्यक्त्ववाला नरकामध्ये जात नाही. म्हणजे कार्माणका योगात आणि निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत सासादन गुणस्थान नसतं. पण पर्याप्तक अवस्थेमध्ये मात्र त्यांना सासादन गुणस्थान असू शकते. क्लिअर? हा प्रकार क्लिअर झाला? इथे गोंधळ होतो. आम्हाला एक नियम माहिती असतो की सासादन मध्ये मेला की तो नरकात जात नाही. मग आम्ही सामान्य नियम लावून टाकतो की नरकात सासादन सम्यक्त्व नसतं. पण असं नाही. नारकी जीवांना पण सासादन गुणस्थान असू शकतं. पण तो मरत म्हणजे इथे मनुष्य किंवा तिर्यंच या दोन मध्ये जर त्याचा मृत्यू झाला तर मात्र तो सासादन गुणस्थानात त्याचा मरण झालं तर तो मात्र सासादन सम्यक्त्व घेऊन नरकात जाणार नाही. हे प्रकरण क्लिअर झालं का? सासादन सम्यक्त्वाचं. तिसरं आता मिश्र सम्यक्त्व होईल का? होऊ शकते. नारकी जीवांना मिश्र सम्यक्त्व होऊ शकतं. होऊ कारण शकते. मरण नाही आहे. तिसऱ्या गुणस्थानात मरण नाही म्हणजे निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत मिश्र गुणस्थान होणार नाही. पण तिथे असलेल्या जीवांना मिश्र गुणस्थान होऊ शकतं. ते जर एकदा सम्यक्त्व प्राप्त केले असेल आणि त्यांचा जर सम्यक मिथ्यात्व प्रकृतीचा उदय आला तर नारकी जीवांना पण मिश्र सम्यक्त्वाची प्राप्ती संभवू शकते. आता क्षयोपशमिक सम्यक्त्वाबद्दल, औपशमिक बद्दल निपटला आपण की औपशमिक होऊ शकतं पहिल्यापासून 7ही नरकामध्ये. आता क्षयोपशमिक सम्यक्त्वाबद्दल आम्ही बोलू. नारकी जीवांना असते पहिल्या नरकात कृतकृत्य पहिल्या नरकात फक्त 7ही नरकात असू शकतो. नाही. 7ही नरकात असू शकतं क्षयोपशमिक सम्यक्त्व. नियम हा आहे, फक्त यामध्ये नियम आहे. तिथे त्याला क्षयोपशमिक सम्यक्त्वाची प्राप्ती 7ही नरकामध्ये होऊ शकते. परंतु जर इथे तो क्षयिक सम्यक्त्व सन्मुख असेल, कृतकृत्य वेदक बनला असेल तर क्षयोपशमिक सम्यक्त्व घेऊन तो फक्त पहिल्या नरकात जाऊ शकतो, बाकीच्या नरकात जाऊ शकत नाही. इथे त्याचं सम्यक्त्व क्षयोपशमिक सम्यक्त्व सुटावंच लागतं. घेऊन जाईल क्षयोपशमिक सम्यक्त्व इथून तर पहिल्या नरकात जाऊ शकतो आणि तोही कृतकृत्य वेदकवाला. आणि बाकीच्या 6 नरकांमध्ये तो क्षयोपशमिक सम्यक्त्व घेऊन जाऊ शकत नाही. पण तिथे मात्र त्याला 7ही म्हणजे पुढच्या 6ही नरकामध्ये किंवा पहिल्याही नरकामध्ये क्षयोपशमिक सम्यक्त्वाची प्राप्ती संभवनीय आहे. 7व्या नरकात पण
त्या जीवाला क्षायपुक्षमिक सम्यक्त्व होऊ शकतं. आता क्षायिक सम्यक्त्वाबद्दल आणि याच्याबद्दल उद्याला बघू. इथे आज आपण थांबूया. यावर काही अडचण असेल तर विचारा. ठीक आहे, उद्याला पाहू मग पुढचं. स्तुती म्हणू आपण आपली. स्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय अघोर प्रमाद जड कर्म चेतन बंधका अरु कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वच्छायाणं नमो लोये सव्व साहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.